पक्षावर बोलायचं नाही, पण काही लोकांनी धर्माचं एवढं विद्रुपीकरण केलंय की नाही. अहो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद स्वरूप श्री साईबाबांना या लोकांनी फक्त मुसलमान म्हणून धिक्कारलंय. साईबाबांना, साईबाबांचा इतिहास कुणाला माहितीये का? मी नाथपंथी आहे आणि नाथपंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एका हात में माला है तो दूसरे हात में भाला है. मी माळा जपतो, भाल्यानेही उत्तर देतो, पण नाथपंथी ज्या नाथपंथातून ज्या कानिफनाथांच्या शाखेमधून मी येतो त्या शाखेचे साईनाथ महाराज आहेत. त्यांचं नाथ नाव कशामुळे आहे? साईनाथ का म्हणतात त्यांना? कारण की नाथपंथांच्या दीक्षेमधून येतात म्हणून नाथ म्हणतात, बरं का. आता एक जर साईबाबा जर मुसलमान असतील, मला वाटतं शूटिंग चालू आहे, 100% फेका ते व्हिडिओ या सोशल मीडियावर, त्यांना कळू द्या हरामखोरांनो, धर्माचं तुम्हाला ज्ञान नाहीये, धर्माचं ज्ञान नाहीये, धर्मग्रंथ कुठला वाचला नाहीये आणि हिंदू हिंदू करत फक्त तुम्ही हरामखोरासारख्या संतांचं विडंबन करत चाललात. हे फार चुकीचं. मी स्वतः साईबाबांचा पूर्ण इतिहास वाचला, माझ्या गुरुवर्यांनी मला संपूर्ण इतिहास त्यांचा दाखवला, सांगितला. गुरुवर्य धनंजयभाई देसाईंनी पूर्ण दाखवलं. ते नाथपंथ, त्यांचं नाव भाई आहे. मुंबईकडं कुणाला पण भाई भाई म्हणतात, दादा म्हणजे भाई, आपल्याकडे दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, तिकडे भाई म्हणतात. म्हणजे भाई म्हणजे भाईगिरीवाला भाई काय नाही का. तर त्यांनी मला पूर्ण सांगितलं इतिहास. नाथपंथामध्ये मी विभूत माझ्या डोक्याला दिसत असेल, आपण अंगारा म्हणतो, ही भस्म लावल्या जाते. साईबाबांनी अखंड लोकांना भस्म दिले का? कारण ही जी विभूती आहे ही नाथपंथाची आहे आणि याने तुमच्या जे काही तोटके बिटके असतील ते दूर होतात, दुःख नाहीसे होतात. ही अंधश्रद्धा नव्हती, ती सिद्ध मंत्रांनी, शाबरी विद्येने सिद्ध केलेली विभूती होती आणि ही लोकांना देऊन त्यांनी समाजाचं काम केलं. मग कबीरदास पण मुसलमान होते, मग त्यांना पण आपण शिवे द्यायच्या का? कबीरदासजी असतील, मोमीन देवजी असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ही पण मुसलमान होती, मग यांना आपण शिव्या द्यायच्यात का? धर्म कळला नाही. धर्म कळायसाठी अध्यात्म वाचून हिंदुत्व किंवा अध्यात्मापासून जे काही हिंदुत्ववादी आहेत हे नागडे आहेत. बरं, साईबाबा यांनी द्वारकाई नावाची मस्जिद बांधली. यांनी मुख्य टार्गेट केलं की साईबाबांनी शिर्डीमध्ये मस्जिद बांधली, बरं का. मग मस्जिद का बांधली? कारण त्या मस्जिदीचं नाव होतं द्वारकाई मस्जिद. आज भारतवर्षामध्ये कुठली एखादी मस्जिद दाखवा की त्या मस्जिदीचं नाव हिंदू धर्मानुसार द्वारकाई ठेवलं. त्यांच्या अरबी भाषेमध्ये एखादा आहे का कुठं वर्णन? कुठेही वर्णन नाही. ती द्वारकाई म्हणून तिथं भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली, तर ती मस्जिद कसली? ती मस्जिदही नाही, ते एक अधिष्ठान आहे त्यांचा शाखा परंपरेचा. आपल्या बघा अवघडनाथांच्या परंपरामध्ये काही समाध्या येतात ज्या पीर बाबा सारख्या असतात आणि